वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. ग्वादर बंदर कोठे स्थित आहे? वेअर ग्वादर पोर्ट इज लोकेटेड? द आन्सर इज पाकिस्तान. उत्तर आहे पाकिस्तान. ग्वादर पोर्ट इज सिच्युएटेड ऑन द शोर्स ऑफ द अरेबियन सी इन द सिटी ऑफ ग्वादर लोकेटेड इन द पाकिस्तानी प्रोविन्स ऑफ बलुचिस्तान. पाकिस्तानमधील जे राज्य आहे बलुचिस्तान, या बलुचिस्तान राज्यामध्ये ग्वादर नावाचे शहर आहे आणि हे ग्वादर पोर्ट जे आहे हे ग्वादर पोर्ट, ग्वादर बंदर या ग्वादर शहराच्या किनाऱ्यावर म्हणजे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर हे शहर वसलं आहे आणि हे बंदर वसलं आहे. तर ग्वादर बंदर हे पाकिस्तानमधील बलुचिस्तान या राज्यामध्ये अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. उत्तर आहे पाकिस्तान. पुढचा प्रश्न आहे, चीनने पाकिस्तानच्या नौदलाला भेट दिलेली पहिली हेरगिरी नौका कोणती आहे? हेरगिरी नौका म्हणजे आपण त्याला सेपॉय शिप म्हणतो. तर चीनने पाकिस्तानच्या नौदलाला भेट दिलेली पहिली हेरगिरी नौका म्हणजे फर्स्ट सेपॉय शिप जी आहे तिचं नाव आहे PNS रिझवान. द आन्सर इज PNS रिझवान. PNSचं पूर्ण रूप आहे पाकिस्तान नॅव्हल शिप. जसं भारताच्या बाबतीत आपण इंडियन नॅव्हल शिप INS म्हणतो, तसंच पाकिस्तानसाठी आपण PNS पाकिस्तान नॅव्हल शिप असं म्हणतो. तर उत्तर आहे PNS रिझवान. द 87 मीटर लॉंग PNS रिझवान is understood to be Pakistan's answer to India's INS Dhruva. However, it's much smaller than the 175 meter long Marine Beast. PNS रिझवानची लांबी 87 मीटर आहे आणि भारताची जी शिप आहे INS ध्रुव याला प्रत्युत्तर म्हणून PNS रिझवान ही शिप जी आहे चीनने पाकिस्तानला भेट दिली आहे. या PNS रिझवानची लांबी 87 मीटर आहे, परंतु भारताची जी शिप आहे INS ध्रुव ही त्यापेक्षा मोठी आहे आणि आपल्या INS ध्रुवची लांबी आहे 175 मीटर. ही PNS रिझवानची बांधणी कोणी केली ते आपण पाहू. PNS रिझवानची बांधणी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग चीनमधील फुझोऊमध्ये करण्यात आली. फुझोऊमध्ये फुजियान मावेई शिप बिल्डिंग लिमिटेड ही कंपनी असून त्या कंपनीमार्फतच हे सारे काम पार पाडण्यात आले. 1866 मध्ये तत्कालीन चीनी सरकारने स्थापन केलेली ही सर्वात जुनी जहाजबांधणी सुविधा आहे. तर चीनमधल्या फुझोऊमध्ये फुजियान मावेई शिप बिल्डिंग लिमिटेड नावाची कंपनी 1866 मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती. तर या फुजियान मावेई शिप बिल्डिंग लिमिटेड या कंपनीने ही PNS रिझवान नावाची जी शिप आहे तिचं मॅन्युफॅक्चरिंग, तिची बांधणी केली आहे. पुढचा प्रश्न आहे, यवतमाळ मूर्तिजापूरला जोडणारी ब्रिटिशकालीन रेल्वे कोणती? उत्तर आहे शकुंतला एक्सप्रेस किंवा शकुंतला. हा प्रश्न घेण्याचं कारण की आपल्या महाराष्ट्राचा जो अंतरिम अर्थसंकल्प यंदा सादर करण्यात आला 2024-25 करता, या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या शकुंतला एक्सप्रेससाठी, या रेल्वेसाठी काही महत्त्वाच्या तरतुदी, काही निधी या रेल्वेसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण इथे घेतला आहे. ही शकुंतला एक्सप्रेस जो आपला यवतमाळचा कापसाचा पट्टा आहे, विदर्भातील यवतमाळ अमरावती हा जो कापसाचा पट्टा आहे, तर हा कापूस यवतमाळहून मूर्तिजापूरला आणि मूर्तिजापूरहून नंतर आपल्या सेंट्रल रेल्वेने मुंबईला पाठवण्यात येत होता. आणि हा कापूस मुंबईच्या बंदराहून त्या काळी ब्रिटिश काळामध्ये ब्रिटनमधल्या मँचेस्टर सिटीमध्ये पाठवण्यात येत होता. तर पांढऱ्या सोन्याचं गाव किंवा पांढऱ्या सोन्याचं शहर म्हणून यवतमाळ, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याला ओळखतात. आणि शकुंतला एक्सप्रेस
ही ब्रिटिशांचा व्यापार वाढवण्यासाठी तेव्हा त्यांना खूपच फायदेशीर ठरली होती. पुढचा प्रश्न आहे, नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा केव्हा संमत करण्यात आला? तर गेल्या वर्षी म्हणजे 2023ला मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा संमत करण्यात आला होता. तर हा कायदा आहे 2023चा मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव केव्हा मांडण्यात आला? उत्तर आहे 13 डिसेंबर 1946. संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव म्हणजे ऑब्जेक्टिव्ज रिझोल्यूशन ज्याला आपण म्हणतो, हा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946ला संविधान सभेमध्ये मांडला होता. या ठरावामध्ये त्यांनी भारताचे संविधानाचे उद्दिष्ट काय असेल हे नमूद त्यांनी केले होते. आणि हा जो ठराव आहे, हा ठराव 22 जानेवारी 1947ला पूर्णपणे संमत करण्यात आला. उत्तर आहे 13 डिसेंबर 1946. द ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन वॉज मूव्ड बाय जवाहरलाल नेहरू ऑन 13 December 1946. It defines the aim of the Constituent Assembly. The preamble of the Constitution is based on the objective resolution. This resolution was adopted by the Assembly on 22nd January 1947. जर प्रश्न विचारला उद्दिष्टांचा ठराव केव्हा मांडण्यात आला, तर उत्तर असेल 13 डिसेंबर 1946. आणि हा ठराव केव्हा संमत करण्यात आला किंवा ॲडॉप्ट करण्यात आला, तर उत्तर असेल 22 जानेवारी 1947. पुढचा प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन कोठे आहे? ट्युलिप जे आहे हे फूल आहे, फुलांचं हे गार्डन आहे ट्युलिप. तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील श्रीनगर शहर जे आहे, या श्रीनगर येथे आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन आहे. या ट्युलिप गार्डनलाच इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन असं म्हणतात. पूर्वी यालाच मॉडेल फ्लोरिकल्चर सेंटरसुद्धा म्हणायचे. तर हे ट्युलिप गार्डन जे आहे हे आशिया खंडातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन आहे. याचं क्षेत्रफळ जे आहे हे 30 हेक्टरवर पसरलेलं आहे. 30 हेक्टर म्हणजे 74 एकर एवढं या ट्युलिप गार्डनचं क्षेत्रफळ आहे. इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन, प्रिव्हियसली मॉडेल फ्लोरिकल्चर सेंटर, is a tulip garden in Srinagar in the Indian Union Territory of Jammu and Kashmir. It is the largest tulip garden in Asia, spread over an area of about 30 hectare, 74 acre. पुढचा प्रश्न आहे, महिलांच्या शिक्षणावर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? उत्तर आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानने अलीकडेच इयत्ता 6वी नंतर महिलांच्या शिक्षणावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तर गेल्या बुधवारपासून म्हणजे कालपासून ही बंदी त्यांनी लागू केली आहे. द स्कूल इयर इन अफगाणिस्तान स्टार्टेड वेनसडे बट विदाउट गर्ल्स whom the Taliban barred from attending classes beyond the 6th grade, making it the only country with restrictions on female education. The United Nations Children's Agency says more than 1 million girls are affected by the ban. काल म्हणजे बुधवारला ही बंदी अफगाणिस्तानने लागू केली आहे. 6व्या वर्गावरील मुलींना आता शिक्षणावर बंदी असेल. 6व्या वर्गाच्या वरती मुली शिकू शकणार नाही अफगाणिस्तानमध्ये. तर युनायटेड नेशन्स चिल्ड्रन एजन्सीचं असं म्हणणं आहे की या शिक्षणावर बंदी लागू केल्यामुळे जवळपास 1 मिलियन म्हणजे 10 लाख मुलींचं नुकसान होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.